सुरक्षित ठेव. तिच्या केसाला पण धक्का लागता कामा नये. देवा, जोपर्यंत नलिनी सुखरूप घरात परत येत नाही तोपर्यंत देव पाण्यात ठेवणार. मी अन्नाचं कण सुद्धा घेणार नाही. तुला पाण्यात ठेवणार. जोपर्यंत तो होत नाही, आधार मिळत नाही तुझा, तोपर्यंत तुला पाण्यातच ठेवणार मी. आजी, काय करतीस तू? हे आई, देव पाण्यात का ठेवतीस? काय करू मग? काय करू? सगळी माणसं राक्षसासारखी वागायला लागलेत. एकमेकांच्या जीवावर उठायला लागलेत. आता आधार फक्त देवाचाच. आई, अगं निर्जळी उपवास नको करूस. आधीच तुझी तब्येत नाजूक आहे. मी मेले तर काय नुकसान होणार आहे? आई, पण माझ्या तरण्यात आठांना सुनेला काय झालं, काय दगाफटका झाला तर मी जिवंत असून सुद्धा मेलेलीच असेल. आजी, असं नाहीये. मग कसं आहे सांग ना. आजी, तू नको काळजी करूस. मी तुला वचन देतो, मी नलीला शोधेन. खरंच? अक्का आहे माझ्यासोबत. आम्ही जातोय आता. हं? नको काळजी करूस. शोधा माझ्या नदीला. चल, येतो. आई अंबे, त्यांचं रक्षण कर. काय आलं रे काका? वेद, ऐक, आपण वेगवेगळ्या बाजूला चौकशी करूया. मी या बाजूला जा, तू या बाजूला चौकशी कर. ठीक आहे? मी गाडी इथेच पार्क करतो.